नमस्कार. दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी लातूर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या प्रसंगी पूर्व जनजागृती म्हणून शिवछत्रपती शिक्षण संस्थाद्वारा संचालित राजर्षी शाहू महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्याद्वारे जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी बघूयात की कशा पद्धतीनं पोस्टर तयार केलेले आहेत. या ठिकाणी रांगोळी तयार केलेल्या आहेत. आपण बघू शकता की कशा पद्धतीनं पोस्टर च्या माध्यमातून लातूर महानगरपालिकेची निवडणुकीची जनजागृतीसाठी या ठिकाणी पोस्टर विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीनं तयार केलेले आहेत. लोकशाहीत मतदान करणे हे आपले हक्क आणि कर्तव्य आहे, म्हणून उद्या घरी बसून न राहता आपण अवश्य मतदान करा. स्पर्धेसाठी सतीश भापकर सर जिल्हा समन्वयक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचे मनोगत या ठिकाणी जाणून घेऊया. आदरणीय सतीश भापकर सर, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 आत्ता सध्या त्याचं प्रिपरेशन सुरू आहे आणि दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची तारीख आहे आणि त्या दिवशी लातूर शहरातील 100% नागरिकांनी ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झाले आहे अशा नागरिकांनी मतदान करावं यासाठी जनजागृतीसाठी महानगरपालिकेमार्फत स्वीप हा एक उपक्रम राबविण्यात येतो. त्याच्या अंतर्गत आज राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये आज आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये माननीय प्राचार्य महादेव गव्हाणे साहेब, त्यानंतर उपप्राचार्य शिंदे सर, त्यानंतर या कार्यक्रमाचे समन्वयक पाटील सर आणि इतर प्राध्यापक मंडळी यांनी मिळून आज या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आहेत, त्यानंतर पोस्टर स्पर्धा आहेत, एक पथनाट्य सादरीकरण या ठिकाणी झालं आणि विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीने सादरीकरण केलं आणि 15 तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्यासाठी आवाहन या मुलांनी केलेलं आहे. खूप छान महानगरपालिकेला मदत या आपल्या महाविद्यालयाकडून होणार आहे आणि नक्कीच यावर्षी मतदानाचा टक्का देखील वाढेल. कारण 2017ची निवडणूक जर बघितली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 53% फक्त मतदान झालं होतं, म्हणजे फार कमी टक्केवारी होती राज्याच्या तुलनेमध्ये. परंतु यावर्षी अशा सर्व महाविद्यालयांनी हे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती केल्यामुळे यावर्षीची टक्केवारी 100%चं टार्गेट आहे आपलं आणि तिथपर्यंत आपण पोचू असा विश्वास आपला हा सगळा कार्यक्रम बघून नक्कीच आम्हाला स्वीप या उपक्रमाला वाटतो आहे किंवा स्वीप कक्षाला वाटतो आहे. आमच्यासोबत या कक्षामधील प्रमुख स्वीप नोडल प्रमुख आदरणीय नागिमे मॅडम, त्यानंतर आमचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय ढमाले सर, इतर आमचे सर्व सहकारी टीम या कार्यक्रमाला आम्ही सर्व उपस्थित होतो आणि तसेच आमचे यूथ आयकॉन सृष्टी जगताप, जिने सलग 127 तास कथक डान्स करून एक ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलेला आहे. ती आपली स्वीप आयकॉन आहे. त्यासोबतच माही आरदवाड, जिने तलवारबाजीमध्ये नॅशनल लेवलला ती गेलेली आहे, खेळते ती, अजूनही तिचं नॅशनलला काम सुरू आहे. तर त्या 2 स्वीप आयकॉन आज आपण या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन किंवा त्यांना आवाहन करण्यासाठी उपस्थित होत्या आणि अतिशय छान शाहू महाविद्यालयाने हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने मी शाहू महाविद्यालयाचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अशा पद्धतीनं लातूरच्या मतदान निवडणुकीसाठी लातूरमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालय सदैव प्रयत्नरत राहते आणि या ठिकाणी पोस्टर प्रदर्शन, रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी सृष्टी जगताप ही एक विद्यार्थिनी स्वयंसेविका, एक आयकॉन म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आपण तिचेही मनोगत या ठिकाणी जाणून घेऊयात. सृष्टी, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या प्रसंगी.
नमस्कार, मी सृष्टी जगताप. आज इथे शाहू महाविद्यालयामध्ये आम्ही इलेक्शनसाठी म्हणजे इलेक्शनची टक्केवारी वाढावी आणि युवकांमध्ये मतदान जनजागृती व्हावी यासाठी इथं आलेलो आहोत. मी स्वीप यूथ आयकॉन आहे. जे युवा मतदार आहेत, जे नवयुवा मतदार आहेत, तर त्यांना इलेक्शनसाठी वोटिंग अवेअरनेस करण्यासाठी मी आलेली आहे. तर सर्व युवकांना मी एवढा संदेश देईन की जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की यूथ हॅज द पॉवर टू बिल्ड और टू ब्रेक द नेशन, तसं आपण युवा आपल्या हातामध्ये आहे की देशाचा कसा विकास घडवायचा, आपल्या शहराचा कसा विकास घडवायचा, तर ते आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपण दाखवून द्यावं आणि 15 जानेवारीला 2026 या रोजी नक्की मतदान करावं आणि लातूर पॅटर्न मतदानाच्या द्वारे पुन्हा एकदा सेट करावं. धन्यवाद. धन्यवाद सृष्टी. आपण मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी या ठिकाणी सदैव प्रयत्नरत आहात. या ठिकाणी आमच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे मुख्य समन्वयकही आहेत प्राध्यापक सुदर्शन पाटील सर, ज्यांनी या स्पर्धेचं नियोजन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया. सुदर्शन पाटील सर, मी आपणास विनंती करतो की या उपक्रमाबद्दल आपण माहिती द्यावी. खरं तर या कार्यक्रमाचा उद्देश हा मतदारांना उद्देशून होता. कारण मतदार जे आहेत ते तरुण असतात, युवा असतात, त्यांच्यामध्ये एक जोश असतो आणि ते स्वतः तर मतदान करतातच, पण इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करतात. म्हणून आमच्या महाविद्यालयातील जे मतदार आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा उत्सव लोकशाहीचा संकल्प मतदानाचा या नावाने आम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि युवकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. अनेक विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले. अतिशय छान एक पथनाट्य सादर करण्यात आलं. काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सर्व विद्यार्थ्यांनी संकल्प केलेला आहे की आता घरोघरी गेल्यानंतर ते उद्या परवा मतदान होईपर्यंत दिवसभर जे मतदार आहेत त्या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणार आहेत, घरातून काढून बाहेर मतदानाला जाण्यासाठी विनंती करणार आहेत. अशा प्रकारचा संकल्प आमच्या मतदारांनी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मतदारांमध्ये जनजागृती करून राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलंही योगदान देत आहेत. त्यामुळे मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्यालाही धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी जे काही स्वीप आयकॉन बघत आहोत ते तलवारबाजीमध्ये राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी आपली कामगिरी सिद्ध केलेली आहे आणि ही स्वयंसेविकासुद्धा आपल्यासमोर मतदान जनजागृतीसाठी प्रेरित करण्यासाठी आपल्या मनोगत व्यक्त करणार आहे. आपण ऐकूयात. माही आरदवाडजी, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मी माही किशोर आरदवाड, एक तलवारबाजी इंटरनॅशनल प्लेयर आहे व मी इथे एक स्वीप आयकॉन म्हणून आली आहे. तरी सर्वांना मी आवाहन करते की सर्वांनी आपले मत वाया न घालता सर्वांनी मतदान करायचे आहे आणि आपला हक्क गाजवायचा आहे. आपला हक्काचा उमेदवार आपण निवडू शकतो. त्यावरून तुमच्या मागण्या तुम्हाला भेटतील, तरी तुम्ही मतदान करा ही सर्वांना विनंती. धन्यवाद. तर येत्या 15 जानेवारी रोजी लातूर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक निष्पक्ष व्हावी. सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी घरी बसून न राहता मतदानासाठी जावं, आपलं राष्ट्रीय कर्तव्य निभवावं, असं आवाहन या ठिकाणी माहीनं केलेलं आपल्याला दिसते. धन्यवाद. आपलं मतदान आपला आवाज आहे. मतदान अवश्य करा. आपल्या संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क अधिकार दिलेला आहे. उद्या मतदान अवश्य करा, नक्की करा. लोकतंत्र में भागीदारी, हर नागरिक की जिम्मेदारी. आओ चलो मतदान करा. राजर्षी शाहू महाविद्यालयातर्फे आवाहन करण्यात येते की आपण मतदान करा.